संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो। या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून ही भोगीची भाजी बनवली जाते। तर ही भोगीची भाजी बनवताना यामध्ये वाटाण्याच्या शेंगा म्हणजेच याला आपण मटर म्हणतो, त्याचबरोबर गाजर, वांगी, घेवडा, वाल्याच्या शेंगा, ओला हरभरा ज्याला आपण घाटे म्हणतो, बटाटा किंवा एखादी पालेभाजी, त्यामध्ये मेथीची भाजी वगैरे तुम्ही घेऊ शकता। तर या सर्व भाज्या एकत्रित करून ही भोगीची भाजी तयार केली जाते आणि या भोगीच्या भाजीमध्ये तिळाचे कूट आहेत किंवा मग शेंगदाण्याचे थोडेसे कूट, हे कूट घालून ही भाजी बनवली जाते। या भोगीच्या भाजीसोबतच तीळ लावून बाजरीची भाकरी करतात। आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपल्याला कुठलीही एक भाजी टाकायची नाही। तर त्यामध्ये बघा, भोगीची भाजी आपल्याला बनवत असताना त्यामध्ये चुकूनही कांदा आणि लसूण याचा वापर करायचा नाही, कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थ मानले जातात। त्यामुळे ही भाजी बनवत असताना कांदा